लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, लाडक्या बहिणींना नुकताच 7वा हप्ता पडत होता आणि त्यात महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 8व्या हप्त्याची सुद्धा घोषणा केली आहे आणि फेब्रुवारी महिन्याचा म्हणजेच 8व्या हप्त्याची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे आणि 8वा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि ज्यांना 26 जानेवारीचा हप्ता मिळाला नाही म्हणजे 7वा हप्ता मिळाला नाही त्यांना ते पैसे कधी मिळणार आणि ते पैसे का मिळाले नाहीत याविषयी सुद्धा संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पण ही संपूर्ण माहिती सांगण्यापूर्वी तुम्हाला एक अजून आनंदाची बातमी सांगायची आहे की आपल्या सरकारी योजनावाला या चॅनलकडून आपण गिव्ह अवे देणार आहोत। त्यात तुम्हाला पैठणी साडी मिळणार आहेत, पण यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि जेव्हा आपल्या चॅनलचे 5000 सबस्क्रायबर पूर्ण होतील तेव्हा आपण याचे वाटप करणार आहोत। म्हणून लवकर सरकारी योजनावाला या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे नाव आणि फोन नंबर कमेंट करा, कारण त्याची गरज आपल्याला विजेता निवडण्यासाठी 5000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यावर लागणार आहे। तर बघा, जानेवारी महिन्याचे म्हणजेच 7व्या हप्त्याचे पैसे 24 ते 26 जानेवारीपर्यंत मिळणार होते, पण काही महिलांना अजून ते पैसे मिळालेले नाही, तर ते पैसे त्यांना कधी मिळतील हे सुद्धा सांगणार आहे, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा। तर बघा, जानेवारीचा हप्ता तुम्हाला 24 ते 27 जानेवारीपर्यंत मिळणार होता, पण काहींना मिळाला आणि काहींना मिळाला नाही। तर बघा, ज्यांना मिळाला नाही त्यांना कधी मिळणार आहे हे सुद्धा मी पुढे सांगणार आहे, पण 8वा हप्ता तुम्हाला फेब्रुवारीत मिळणार आहे। फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात देण्याचा सरकारचा विचार आहे, म्हणजेच लवकरात लवकर तुम्हाला ते पैसे मिळावे असे सरकारचं म्हणणं आहे। पण जर लेट झाला तर त्याविषयी सुद्धा आपण माहिती बघणार आहोत। पण भरपूर महिलांचे प्रश्न आहेत की 26 जानेवारी झाली तरी अजून 7वा हप्ता म्हणजे जानेवारीचा हप्ता जमा झाला नाही। तर बघा, जर तुम्ही इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही। म्हणजेच जसं की नमो शेतकरी योजना असेल, PM किसान योजना असेल, यापैकी कोणत्याही योजनेचा तुम्हाला पैसे मिळत असतील तर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत, म्हणून तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील। पण ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाहीत तरी पण त्यांना 7वा हप्ता पडला नाही तर त्यांच्यासाठी सांगतो की 30 जानेवारीपर्यंत तुमचेसुद्धा पैसे मिळून जातील आणि जर 30पर्यंत नाही मिळाले तर पुढील नियम व अटीत तुम्ही बसताय का ते बघा। पहिली अट अशी आहे की तुम्ही कायमचे महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे, तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे, तुमच्या घरात ट्रॅक्टर सोडून 4 चाकी वाहन नसावे, तुमच्या घरातील सदस्य सरकारला नोकरीला नसावा आणि आयकरदाता नसावा, म्हणजेच इन्कम टॅक्स देणारा नसावा आणि लास्टचे आणि सर्वात महत्त्वाचे तुमचे वय 21 वर्षापेक्षा जास्त असावे। तर आता बघूया, फेब्रुवारीचा हप्ता जर तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात नाही मिळाला तर बघा, फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात नाही मिळाला तर कधी मिळेल। तर बघा, मागचे जसे 2 हप्ते लेट झाले तसा हाही हप्ता लेट होण्याची शक्यता खूप आहे। तर बघा, जर हा हप्ता लेट झाला तर तो तुम्हाला 24 ते 30 फेब्रुवारीपर्यंत मिळून जाईल। मी आशा करतो की तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतील। जर तुम्हाला या संदर्भात आणखी माहिती हवी असेल आणि महाराष्ट्रातील नवीन योजनांचे अपडेट्स हवे असतील तर सरकारी योजनावाला या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।